तर हा सामना 2 षटकांचा असेल. आयोजकांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतो. तर निश्चितच चालू असलेली लढत पाहता अंजप विपक्ष गौलवाडी निश्चितच प्रथमतः क्षेत्ररक्षण करतोय अंजप संघ आणि फलंदाजी करताना 2 प्रमुखीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होतील. हरेश यश नॉन स्ट्राईकला असेल. यश हरेश पहिला चेंडू पेश करणार. P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पहिला चेंडू गुडलेन स्पोर्टवरती आदळलेला चेंडू एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. प्रवीण हा गोलंदाज वापरला जातो प्रथम श्रेणीचा गोलंदाज. त्याचबरोबर गोलंदाजीचं खातं खोललं गेलं. एक निर्धाव चेंडू यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. डबल बाउन्सला चेंडू गॅदर केला गेला आणि एक धाव निश्चित घेतली जाईल आणि फलंदाजीच्या माध्यमातून इथे मात्र खातं खोललं जात आहे गौलवाडी संघाचं मालेवाडी संघाचं सॉरी. यावेळी चांगला फटका अतिशय देखना स्ट्रोक चेंडू झाला फरार. 6 धावांसाठी येणारा षटकार. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर एक दणदणीत षटकार आणि या षटकाच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. 7 अंकावर 7 आकडा स्कोर काढती लागला गेलाय. अतिशय चांगलं क्रिकेट मानावं लागेल. पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू मात्र सीमा पार पोहोचवला फलंदाज हरेश याने यश याने. यावेळेस चांगला चेंडू अतिशय ऑफ साइडला चेंडू आतलला गेला. 1 धाव. कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होती इथं. पाहूया चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला विक ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित चेंडूला गॅदर करतील. तत्पूर्वी 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 9 अंकावर. तर अंपायरचा डिसिजन असेल चौकार आणि आणखीन 2 धाव मात्र ऍड होतील आणि याच बरोबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 11च्या घरामध्ये. तर अतिशय चांगलं षटक मानावा लागेल. कुठलाही वाईट चेंडू आतला नाही. आव्हान तर धाव नाहीये. शेवटचा चेंडू यावेळेस फटका घेतलाय. चेंडू राजकाल हवे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. पाहूया जेल होणार का आणि इथे मात्र जेल जमिनीला दान केली जाते आणि 2 धावा मात्र घेतल्या जातील. 2च्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल 13 अंकावर. 13 आकडा स्कोर काढून निश्चितच सुनिश्चित केला गेलाय. तर निश्चितच पाहूया अंजप संघ कुठेतरी आपल्या धावांवरती रोख लावायचा प्रयत्न करतोय. निश्चितच पहिलं P1चं षटक मात्र संपुष्टात झालं आणि एकाच षटकाच्या अंती धाव फलक जाऊन पोहोचेल 13 धावा. तर निश्चितच गोलंदाज असेल एक अनुभवी गोलंदाज अंजप संघाचा मारुती. पाहूया पहिला चेंडू अतिशय सुंदर असा चेंडू. एका निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते आणि धाव फलक तिथे स्थिरावल 13 या अंकावर. पुन्हा सज्ज हरेश. पाहूया अद्याप अंजप संघाला ओपनिंग जोडी फोडायला यश आलं नाहीये. पाहूया यावेळेस चांगला चेंडू अतिशय उत्कृष्ट चेंडू होता. पाहूया निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होतीये. पुन्हा एक निर्धाव चेंडू
अतिशय चांगली गोलंदाजी मानावी लागेल. पहिला गोलंदाजाने मात्र फटके खाल्ले, त्यानंतर दुसरा गोलंदाज बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. अतिशय चांगलं कमबॅक म्हणावं लागेल मारुती कांबळे याचं. यावेळेस पुन्हा अतिशय चांगली गोलंदाजी मानावी लागेल. या चांगला चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. वन बाउंस चेंडूला मात्र फील्ड केलं जात आहे. एक धाव घेतली जाईल. 14 धावा स्कोर काढून अंकित झाल्यात. यावेळी चांगला फटका, चेंडू झाला फरार. येणार 6 धावांसाठी एक दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 20 या अंकावर. वीस झाले दादा. तिथे एक घेतली ना भाऊ. इथे मात्र आक्रमण चढवले गेले गोलंदाजावरती. पूर्वीचे 3 चेंडू मात्र गोलंदाजाच्या भात्यामध्ये राहिले आणि इथून मात्र या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलंय. शेवटचा चेंडू असेल. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 5व्या चेंडूवर एका घनघाती प्रहार आणि चेंडू झाला फरार 6 धावांसाठी षटकार आणि त्या षटकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचलं 20 या अंकावर. पुन्हा सज्ज गोलंदाज. स्लोअर डिलिव्हरी, चेंडूला पिक केले गेले. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू झाला फरार. येणार 4 धावांसाठी चौकार आणि इथेच मात्र पंच षटक संपल्याची घोषणा करतायत. दुसरं षटक मात्र संपुष्टात येत आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 24 या अंकावर. अतिशय सुंदर गोलंदाजी मानावी लागेल, कारण की सुरुवातीचे 4 बॉल मात्र अतिशय सुंदर हाताळले. नंतर दुसऱ्या 2 बॉल, शेवटच्या 2 चेंडूवरती अतिशय आक्रमण चढवलं गेलं. हॅलो, इथे मात्र इनिंग संपुष्टात येते. 2 षटकांचा खेळ होता आणि विजयासाठी आवश्यकता असेल तर 25 धावांची आवश्यकता असेल. 24 धावा प्रथमतः फलंदाजी करताना मालेवाडी संघाने 24 धावा कुठून काढल्यात आणि आव्हान मात्र उभं केले अंजप संघासमोर. पंचवीस धाव्यांचं आव्हान असेल अंजप संघासमोर. पाहूया प्रमुखीचे फलंदाज अंजप संघाकडून लवकरात रवाना करायचे. आपल्याला विनंती असेल स्पीडअप करायचा. सामना कमीत कमी वेळामध्ये संपवण्याचा प्रयत्न करायचा अंजप संघ. यापुढील सामना असेल बडोल विपक्ष मार्केवाडी. तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे नाणेफेकीचं कौल होईल. यापुढील सामना आई गावदेवी भडवळ विपक्ष मार्केवाडी. आपण दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल की आपण कॉमेंट्री कक्षामध्ये येऊन नाणेफेकीचं कौल करून जायचं. सेकंड इनिंगला इथे मात्र सुरुवात होतीये. पाहूया प्रथमतः फलंदाजी करताना अतिशय माफक धावसंख्येचं लक्ष मात्र ठेवलं गेलंय मालेवाडी संघाकडून. अंजप संघाचे 2 प्रमुखीचे फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होतील. तर निश्चितच संभाजी आणि प्रवीण असे 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालेत अंजप संघाचे. पाहूया तर स्ट्राईक असतील प्रवीण.
प्रवीण प्रथारे एक अनुभवी फलंदाज अंजप संघाकडून. पाहूया पहिला चेंडू फेस करणार गोलंदाज असेल तेजस. तेजस हा गोलंदाज P1चं पहिलं षटक मार्गस्थ असताना यावेळी चांगला चेंडू मानावा लागेल. पंच एस इट इज वाईट. निश्चितच अव्वंतरच्या स्वरूपात कातक कोल्लं जात आहे अंजप संघाचं. निश्चितच एक धाव स्कोर करते अंकित झाली आहे. कुठलाही चेंडू खर्च नाहीये. म्हणून सज्ज गोलंदाज यावेळी चांगला फटका. चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी चौकार. बॅटची एज लागली गेली. रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू झाला फरार. 4 धावांसाठी येणारा चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने धाव बलक जाऊन बजेल 5 या अंकावर. एका चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 5 धावा स्कोर काढून अर्जित झाल्यात. येणारे 11 चेंडू 20 धावांची गरज. पाहूया यावेळी चांगला फटका. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल करून दिलाय. 1 बाउंस चेंडूला गॅदर करतील तत्पूर्वी 2 धावा निश्चितच सुनिश्चित केल्या जातील आणि या सुरक्षित धावा पोहोचल्या जातील स्कोर कार्ड मध्ये. स्कोर कार्ड ऍड होईल 7 या अंकावर. भडवल संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालाय. तर मार्केवाडी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण यायचं इथे. तर मार्केवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानं प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण. पाहूया आठ धावा स्कोर काढून ते अर्जित झाल्यात. पुन्हा सज्ज गोलंदाज तेजस. अद्यापही 2 चेंडूचा 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया या षटकातील चांगला फटका. कार्पेट लेवलने चेंडूला खेळून काढलं होतं पण चेंडू झाला फरार. येणार 4 धावांसाठी चौकार आणि चौकाराच्या साहाय्याने धाव बळक जाऊन पोहोचेल 12 या अंकावर. 12 आकडा स्कोर करतील लागला गेला. आता मात्र विजयाची चाऊल कुठेतरी समीप असेल अंजप संघाला. यावेळी चांगला फटका. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. 1 बाउंस चेंडूला गॅदर करतील तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. एकेरी दुहेरी धावेने कुठेतरी संघाला पुढे सरकवायचं काम करतायत प्रवीण आणि संभाजी. असे 2 फलंदाज ओपनिंग साठी गेले पण अद्याप कुठली विकेट मिळवता आली नाहीये. यावेळी चांगला फटका. स्क्वेअर लेगला चेंडू कार्पेट लेवलने ट्रॅव्हल झाला. 2 धावा निश्चितच घेतल्या जातील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का पाहूया. नाही, 2 धावा निश्चितच सुनिश्चित केल्या जातील. स्कोर कार्डवरती धावफलक जाऊन पोहोचेल 2च्या मदतीने 16 या अंकावर.
तर येणारे 7 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल, पाहूया अंजप संघाला विजयासाठी. अद्यापही सामना दोन्ही संघाच्या पारड्यामध्ये तितका स्थिर आहे. पाहूया गोलंदाज की फलंदाज. एक अनोखी बॅटल आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. येणारे 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. गोलंदाज असेल यश. फलंदाजी करतोय अंजप संघ आणि गोलंदाजी करत असताना मालेवाडी संघ. यावेळेस पंच आमचं लक्ष वेधून घेतील. 9 चेंडू असेल आणि 22ची 1 धाव सुद्धा असेल. अशा बॅकची 2 धाव, 1 धाव असते. अशा 2 धाव्यानंतर घेतल्या जाते स्कोर कार्ड वरती. या चेंडूवर फ्री हिट असेल. फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. लगा तो गया. यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस निश्चित चौकार असेल. अंबऱ्या धावा किती असतील टोटल? अंपायर आपला डिसिजन कळवायचा आहे, फायनल डिसिजन. अंपायर रन किती असतील? एक डिसिजन सांगा फायनल. 6 धावा असतील या, आणि या 6 धावांच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचेल. अद्याप विजयासाठी 2 धाव्यांची गरज असेल. एक धावाची गरज असेल विजयासाठी.
5 चेंडू 1 धावांची गरज. पाहूया सामना कोण जिंकतोय. या वेळेस दिशाहीन चेंडू आणि इथे मात्र सामना जिंकलाय अंजप संघाने आणि अंजप संघाचं गोड गोड कौतुक आणि परास्त संघाला पुढील सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक.